प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सावनी आता हर्षवर्धनला फोन करून सांगत असे की अरे मी प्रेग्नेंट नाहीये। आता हर्षवर्धन मुद्दामून सगळी नाटकं करत म्हणत असतो की अगं सावनी, तू माझ्या बाळाची आई कधी होणार आहे? मला नेहमी वाटतं की आपलं स्वतःचं एखादं बाळ असावं, पण जाऊ दे आता। आणि असं म्हटल्यानंतर तो फोन ठेवतो। इथे सावनी देखील म्हणत असे की बरं ठीक आहे, परंतु हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो आणि तिथे त्याचा मित्र सत्यम देखील असतो। हर्षवर्धन म्हणत असतो की बरं झालं, एकदाची माझ्या मागची कटकट तरी गेलं आहे। सत्यम म्हणत असतो की अरे मग तुझं एक मला गोष्ट समजत नाहीये, तू बॅचलर पार्टी अरेंज का केलेली आहे? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो अरे तुला माहिती आहे ना ती सावनी कशी आहे, तिला आहे ना मला दिखावा दाखवायचा आहे की मी किती पैसे उडवतो तिच्यावर। अशा पद्धतीने त्याने खूपच मोठा प्लॅन केलेला असतो। तो म्हणत असतो की आणि ह्या बॅचलर पार्टीमुळे माझा देखील मूड फ्रेश होणार आहे आणि सावनी बरोबर मला खरोखर लग्न करण्याची अजिबात इच्छा नाहीये, परंतु ती सारखी सारखी माझ्या मागे लागलेली आहे आणि तिला मला दाखवून द्यायचं आहे की मी तिच्यावर किती पैसा उधळतोय ते। 4.5 लाखाचा मी शालू घेतलेला आहे, 3.5 लाखाचा वेडिंग गाऊन सुद्धा मी घेतलेला आहे की जेणेकरून तिला असं वाटावं की मी तिला खूप मोठं सरप्राईज देतो, तिच्यावर किती पैसे उडवतो आणि खरोखर ती तर बावळटच आहे, ती खूप खुश होणार आहे हे मला सगळं माहिती आहे। आणि मला एक मोठं प्लॅनिंग करायचं आहे, ते म्हणजेच की सागर आणि मुक्तामुळे आमचं लग्न तुटणार आणि त्यामुळे सर्व दोष त्या दोघांनाच देणार आणि मी मोकळा होणार। अशा पद्धतीने त्याने खूप मोठा प्लॅनिंग केलेला असतो। तर सत्यम म्हणत असतो की अरे पण हे काय प्लॅनिंग आहे, त्याच्यामुळे कोणाला त्रास तर होणार नाही ना? त्यावेळेला तो म्हणता अरे कोणाला त्रास होणार आहे। तेवढ्यातच आदित्य देखील तिथे आलेला असतो आणि आदित्यला मग मुद्दाम ते बघितल्यानंतर ते दोघं जण घाबरलेले असतात। तो म्हणत असतो की नाही रे, तुझ्या सावनी मम्माला आहे ना मला सरप्राईज द्यायचं आहे आणि त्यावेळेला मला तुझी देखील साथ हवी आहे। आदित्य म्हणतो हो ठीक आहे ना, आणि असं म्हणून कसं बसं हर्षवर्धन विषय सावरण्याचा प्रयत्न करत असतो। तो म्हणत असतो की तुला आहे ना आता काय करायचं माहितीये का, त्या मुक्ताला आहे ना तुझ्या मम्माच्या फोनवरनं मेसेज करायचा आहे, कळलं का? त्यावेळेला आदित्य म्हणतो ठीक आहे आणि तो म्हणत असतो की मी हे सगळं तुझ्या मम्माच्या खुशीसाठीच तर करत आहे ना, आणि त्यामुळे तू मला साथ देशील? त्यावेळेला आदित्य म्हणतो हो ठीक आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आदित्यचा पुरेपूर उपयोग हा हर्षवर्धन करून घेणार असतो। येथे सावनी मात्र येथे मिहिरला देखील म्हणत असते की अरे ह्या बॅचलर पार्टीमध्ये तू देखील यायचं आहे, परंतु तो म्हणतो की नाही मी अजिबात येणार नाहीये, मला घरीच राहायचं आहे। आणि मग इथे सावनी चिडते, ती म्हणत असते की अरे असं काय करतो आहेस? त्यावेळेला तो म्हणतो मी तुला सांगितलं ना मला अशा पार्ट्याज वगैरे काहीही आवडत नाही। मुक्ताला देखील ती म्हणत असते, त्यावेळेला मुक्ता म्हणते नाही मला तर अजिबात इंटरेस्ट नाही आहे, आणि त्यावेळेला ती म्हणते की मी मिहिरची मोठी बहीण आहे ना असं म्हणून शोभते, आणि असं म्हणून ते हसायला लागतात। सावनी म्हणत असते पण तुम्हाला मी केवढ्या आग्रहाने बोलवते, पण ते दोघं जण आता ऐकायला काही तयार नसतात। तेवढ्यात आदित्य आलेला असतो आणि तो देखील आता म्हणत असो की खरोखर माझ्या मामाच्या खुशीसाठी तुम्ही करा ना, या ना तुम्ही प्लीज या। अशा पद्धतीने तो रिक्वेस्ट करत असतो। मग त्यावेळेला मुक्ता थोडा विचार करायला लागलेली असते। मुक्ता म्हणत असते की खरोखर हा मला एवढा म्हणजे आग्रहाने का बोलवतं आहे, आणि हा लहान मुलाची गोष्ट आहे ती मी टाळू देखील शकत नाही, आणि म्हणून ती म्हणते ठीक आहे मी यायला तयार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी मुक्ता आता तयार झालेली असते। ती आता तिच्या रूममध्ये जाते आणि पार्टीसाठी तयार होत असते। त्यावेळेला तिथे सागर देखील असतो। सागर तिच्याकडे एकटक बघत असतो। सागर म्हणतो की तुम्हाला बघितल्यानंतर माझी विकेटच पडते, खरोखर काय करू मी आता? आता लगेचच मुक्ता म्हणते की तुम्ही बाहेर जायचंय, कळलं ना, इथे अजिबात थांबायचं नाहीये। आणि तेवढ्यात तिच्या मोबाईलवर आदित्य हा मेसेज करत असतो आणि ॲड्रेस वगैरे सगळं काही सेंड करत असतो, आणि तिला काय वाटतं की सावनीनेच हे सगळं काही बॅचलर पार्टीचा ॲड्रेस मला सेंड केलेला आहे, परंतु प्रत्यक्षात हर्षवर्धनच्या प्लॅनिंग प्रमाणे आदित्य आहे तो तिला मेसेज करत असतो। आणि ज्या वेळेला मुक्ता त्या ठिकाणी गेलेली असते तिथे बघते तर तिथे सगळे जेंट्स असतात, त्यामुळे ती खूप घाबरते। ती म्हणत असते की मी योग्य ठिकाणी आलेली आहे की नाही। त्यावेळेला ती पुन्हा ॲड्रेस चेक करते, परंतु ती म्हणते की बरोबर तर आहे हा ॲड्रेस, आणि लगेचच तिच्या बाजूने एक माणूस आलेला असतो आणि तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो। ती म्हणत असते की अहो तुम्हाला काय झालेलं आहे, तुम्हाला म्हणजेच माझ्या जवळ येण्याचा काही अधिकार नाही। सत्यम आणि हर्षवर्धन तिथे गप्पा मारत असतात, कारण की तो म्हणत असतो की त्या मुक्ताने मला मारला देखील होता माहिती आहे ना, आणि त्याचा बदला मला तर घ्यायचाच आहे, आणि त्यामुळेच तिने मला क्लिनिकमध्ये देखील बाहेर काढण्याची धमकी दिलेली होती, आणि म्हणूनच आता बघ
मी तिच्याबरोबर काय करणार आहे ते, अशा पद्धतीने तो सत्यमला सगळं सांगत असतो. एका माणसाला तो मुक्ताच्या दिशेने पाठवत असतो आणि तो माणूस तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. मुक्ता त्याला बाजूला करण्याचा खूप प्रयत्न करते. सत्यम देखील जात असतो तिच्या बाजूला आणि अशा पद्धतीने मुक्ता घाबरलेल्या अवस्थेमध्ये असते. तेवढ्यातच ते सागर आलेला असतो आणि सागर मुक्ताला वाचवत असतो. तो म्हणत असतो की तुमचं काय चाललेलं आहे हे, आणि अजून तिचा नवरा आहे जिवंत. अशा पद्धतीने तो त्या सत्यमला मारतो. अशा पद्धतीने मग त्या दोघांमध्ये बाचाबाची खूप झालेली असते. सत्यमची कॉलर देखील त्याने पकडलेली असते आणि मग मुक्ताला हे काही सहन होत नाही. ती म्हणते मला इथे थांबण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि सावनीने माझ्यासोबत असं का केलं आहे याचा ती विचार करत असते. सागर आणि मुक्ता आता हे सत्य शोधून काढणार का हे पाहणं देखील खूपच महत्त्वाचं ठरणार आहे.